महत्त्वाची बातमी, वंचित बहुजन आघाडीचा भव्य आक्रोश मोर्चा। मोर्चातून वेढले सरकारचे लक्ष। मारेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बुद्धगया महाबोधी बुद्ध विहार, शेतकरी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले। वंचित बहुजन आघाडीच्या या आक्रोश मोर्चामुळे परिसरात उत्साह आणि आंदोलनाचा रंग पाहायला मिळाला। या राज्यातला शेतकरी बळीराजा अत्यंत दुःखात आहे, कष्टात आहे। दर दिवसाला शेतकरी बळीराजा माझा आत्महत्या करतो आहे, मरणजोड घेतो आहे। आणि म्हणून त्याचं एकमेव एक कारण असं आहे, त्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर आहे। आणि म्हणून शेतकऱ्याचं, या राज्यातल्या शेतकऱ्याचं, या राज्याचा मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या काळात जे काही बडबडलं, अनेकदा माफ करतोय माफ करतोय माफ करतोय, 7/12 कोरा करतोय कोरा करतोय कोरा करतोय, मात्र काहीही केलं नाही। आमची मुख्य मागणी आहे, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा। आता जे संकट आहे निसर्गाचं, हे अत्यंत भयावह आहे। आणि म्हणून सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे पंचनामे करावे। आणि आदरणीय डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात हा जो मोर्चा या ठिकाणी आलेला आहे, या मागण्यांच्या संदर्भात महाबोधी महाविहार आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मुख्य मागणी आहे। हे जर का सरकारनं, शासनानं केलं नाही तर या मोर्चाचा आयोजक म्हणून मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम मोर्चेकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आणि या मारेगाव तालुक्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी सर्वहारा वंचित समाजाच्या माध्यमातून मी शासनाला चेतावणी देतो, जर का हे काही झालं नाही, त्यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या दिवसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। या मारेगाव तहसील मधल्या एकाही कर्मचाऱ्याला आम्ही तहसीलच्या दारात येऊ देणार नाही, जर हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल। आणि माझ्या बळीराजाचा दर दिवसाला हे सरकार देत असेल तर हे प्रशासन चालू देणार नाही। ही अत्यंत ताठर भूमिका या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचवावी, ही आपल्या सर्वांना आम्ही नम्र विनंती करतो। आज वंचित बहुजन आघाडी मारेगावच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्या, महाबोधी महाविहार आणि सध्याचे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याच्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे। आज आता सध्या तहसीलदार आम्ही निवेदन दिलेलं आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने संविधानाचं पालन करून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। भविष्यात शासनाने आमच्या सर्व समस्याचं निराकरण करावं, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं, सध्या जे ओला दुष्काळ झालेला आहे ते पूर्ण 100% जाहीर करावं, ही आमची आज शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने अवलोकन करून आम्ही आज मागणी केलेली आहे। भविष्यात ज्या शासनानं या गोरगरीब शेतकऱ्याकडे जर लक्ष दिलं नाही, त्यांना ओला दुष्काळ जाहीर केला नाही किंवा त्यांना पूर्ण कर्जमाफी केली नाही तर वंचित बहुजन आघाडीचं उग्र रूप भविष्यात काळात या तुम्हाला मारेगावमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्हाला दिसेल, एवढं तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून सांगतो।